शुक्रवारी सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथून निघालेली नवीन काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जीप जोराने येत असताना नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी येथील एसआर पेट्रोल पंपाजवळ हवेमध्ये उंच उडाली आणि एक झाडाला धडकून तेथेच एका खड्ड्यामध्ये जोराने आदळली। गाडीतील 6 जण या अपघातामध्ये जागीच मरण पावलेत। सर्वांचे मृतदेह अस्तव्यस्त पडले होते। गाडीतील सचिन ढगे हा जबर जखमी झाला असून त्यास आजूबाजूच्या लोकांनी तातडीने नगर येथे हलवले, परंतु त्यानं रस्त्यातच प्राण सोडले। अपघाताची घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की गाडी प्रचंड वेगात येत होती। ही गाडी उंच उडून जवळील एका झाडाला आदळून जोराने जमिनीवर आदळली। मयत 8 जणांमध्ये अरुण विश्वनाथ थोरात, महेश विष्णू पवार दोघेही राहणार पिंपरी वळण, नाथा राजेंद्र डमाळे, सुरेश एकनाथ खुळे दोघे राहणार वळण, महेश विलास कोळसे, सतीश गोसावी आणि सचिन ढगे आदींचा समावेश आहे। घटनेचे वृत्त समजताच पोलीस फौजफाटा तातडीनं घटनास्थळी पोहोचला। तोपर्यंत अपघात होताच अनेकांनी घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या दोघांना तातडीनं नगर येथे हलवलं होतं। या अपघातामध्ये गाडीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। दरम्यान याविषयी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुधीर क्षीरसागर यांनी अधिक सांगितले। राहुरी तालुक्याच्या इतिहासामध्ये भयानक अपघात झालेला आहे आणि आपल्या ग्रामीण रुग्णालय राहुरीमध्ये जवळजवळ आतापर्यंत 7 मृतदेह आणलेले आहे आणि ही सर्व मंडळी जागेवर त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांना कुठलेही औषधोपचार देण्याची परिस्थिती नाही आहे। यांची जी नावं आपल्याला कळाली आहेत या लोकांची, त्याच्यामध्ये अरुण थोरात, सतीश शेळके, नाथा डमाळे, सुरेश खुळे, महेश पवार, महेश कोळसे की सचिन ढगे जे वरवंडीचे सरपंच आहेत। विशेष म्हणजे ही सर्व जी मंडळी आहे ती अगदी तरुण 25 ते 40 वयोगटातली आहे। ही राहुरी तालुक्याला अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एसएन मीडिया, राहुरी।